रोहित पवार खरं तर या पत्रकार परिषदेसोबत आणखी एक पत्रकार परिषद घेणार होते आणि ती होती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भातली। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात रोहित पवार हे पत्रकार परिषद घेणार होते। या पत्रकार परिषदेत विलीनीकरणासंदर्भात अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये जे काही संभाषण झालं त्याबाबतचे काही पुरावे सुद्धा ते देणार होते। दोन वेळा ही पत्रकार परिषद पुढे ढकलली गेली आणि अखेर ही पत्रकार परिषद आता होणार नसल्याचं घोषित करण्यात आले। पण आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये रोहित पवारांनी विलीनीकरणासंदर्भात 5 महत्त्वाचे पुरावे किंवा 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या। त्या नेमक्या कोणत्या होत्या एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं। अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते। डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते, दादांची इच्छा होती। विलीनीकरणाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा। विलीनीकरणावर चर्चा नको, प्रफुल्ल पटेल ठाम। 26 तारखेला सुनेत्रा वहिनी पवार त्यांचा आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणार आहोत। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं की होणार नव्हतं या प्रश्नाची रोज वेगवेगळी उत्तरं मिळत आहेत। आता या प्रकरणी रोहित पवारांनी 5 मोठे दावे केलेत। दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजित पवारांची इच्छा होती। भावनिक दृष्टीनं ते विचार करत होते। दादांना प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा हवा होता। राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद डॉक्टर अमोल कोल्हे यांना देण्यात आलं असतं। अजित पवारांच्या इच्छेप्रमाणे अमोल कोल्हे प्रामुख्यानं पुढाकार घेत होते। अजित पवारांना पक्ष वाढवायचा होता। अपघातापूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या 13 बैठका झाल्या असा रोहित पवारांनी दावा केलाय। डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत काही स्पष्टीकरण दिलंय, कारण डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते, दादांची इच्छा होती आणि मग ते फार प्रामुख्याने पुढाकार त्या ठिकाणी घेत होते दादांच्या इच्छेप्रमाणे आणि दादा त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यांना पार्टी ही वाढवायची होती। त्यामुळे अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत स्पष्टीकरण दिले, ताईंनी दिले, शशिकांत शिंदे साहेबांनी दिले। आमदारांशी बोलताना सुनेत्रा वहिनी काकी या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असं नाही, 35 आमदारांनी सह्या केल्यात असं आम्हाला कळतं। ते 35 आमदार कोण, त्यांच्यातले एखाद्याला तरी विचारलं तर ते स्पष्टपणे तुम्हाला काय गोष्टी सांगतील। आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्यात असं नाही, ठराविक मेजॉरिटी पदाधिकाऱ्यांनी सुनीत्रा काकींसाठी सह्या केल्यात। ज्यांनी सह्या केल्यात त्यांना तुम्ही विचारा, ज्यांनी सह्या केल्याच नाहीत त्या का नाही केल्या, कोणते आमदार आणि कोणते पदाधिकारी, हे खरं संशोधनाचा विषय आहे। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार होतं यावर रोहित पवार ठाम आहेत। मात्र प्रफुल्ल पटेल म्हणतात विलीनीकरणावर आम्हाला कुठलीही चर्चा करायची नाही होणार। पण मी पहिल्या दिवसापासून सांगतो आणि आजही सांगतो की 26 तारखेला सुनेत्रा वहिनी पवार त्यांचा आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणार आहोत। ते इलेक्ट होतील आणि पक्षाचा विधिमंडळाचाही नेतृत्व करतील आणि राष्ट्रीय पक्षाचाही नेतृत्व सुनेत्रा वहिनी पवार करतील। विलीनीकरणासाठी शरद पवार गट आग्रही आहे, कारण त्यामुळे शरद पवार गटाला सत्तेत जाता येणार आहे। तर विलीनीकरणाची राष्ट्रवादी अजित पवार गटाची इच्छा नाही, कारण त्यांना सत्तेत वाटेकरी नकोयत असं पहिल्या दिवसापासूनचं चित्र आहे। विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीतल्या कोर टीम मधल्या नेत्यांची विलीनीकरणाची इच्छा नाही। यावर सुप्रिया सुळेंना विचारल्यावर त्या काय म्हणाल्या पहा। रामकृष्ण हरी। आता पुढे जाऊया। शरद पवार गटाच्या नेत्यांना विलीनीकरणाचं दार उघडून सत्तेचा उंबरठा ओलांडायचा आहे। मात्र अजित पवार गटाचे नेते हे दार उघडायला तयार नाहीत। त्यातच राष्ट्रवादीलाही दिल्लीतून विलीनीकरणासाठी ग्रीन सिग्नल मिळालेला नाही। राष्ट्रवादीच्या कोर नेत्यांचा विलीनीकरणाला विरोध कायम आहे। सुनेत्रा पवारांनाही विलीनीकरणाबाबत लगेचच कुठलाही निर्णय घ्यायचा नाही। 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिक्कामोर्तब होईल। विधिमंडळ अधिवेशन झालं की सुनेत्रा पवार सगळ्या आमदारांशी विलीनीकरणाबाबत चर्चा करतील। त्यानंतर सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या कोर टीमशी चर्चा करून निर्णय घेतील। अजित पवार असते तर त्यांनी विलीनीकरणाबाबत काहीतरी निर्णय घेतला असता, पण आता अजित पवारांनंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवार स्वतः काही वेगळा निर्णय घेणार की विलीनीकरणाचा निर्णय दिल्लीतून होणार याकडे लक्ष असेल।
ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी, मुंबई.